माजी आमदार झिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तीकडून पाठलाग। वांद्रेमधील निर्मल नगर पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेत वाढ। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। थोड्याच वेळात शरद पवार माध्यमांशी साधणार संवाद। एकनाथ शिंदे येत्या 2 दिवसात राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता। हिंदी भाषा संदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करणार। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाची तारीख बदलली। 6 ऐवजी 5 जुलैला मोर्चा निघणार। आषाढी एकादशी असल्याने तारीख बदलली। 2 ऐवजी एकच मोर्चा काढण्यात यावा। मनसे नेत्यांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना प्रस्ताव। मराठी माणसाच्या हक्कासाठी 2 मोर्चे नको अशी विनंती। सिडकोमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही। सिडकोला खरोखर घर विकण्यासाठी एजन्सी नेमण्याची गरज होती का हे तपासलं पाहिजे। वनमंत्री गणेश नाईकांचे सिडकोवर ताशेरे। मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या कारवाई विरोधात मच्छीमार आक्रमक। ससून डॉक येथे आज मच्छीमारांचं आंदोलन। 11वी प्रवेश अजून रखडलेलाच। ऑनलाईन साईटमध्ये 6व्यांदा तांत्रिक बिघाड। 30 जूनला जाहीर होणार पहिली यादी। शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे खडेबोल। पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्याने निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार। आषाढी यात्रेसाठी आज देवाचा पलंग काढण्यात येणार। पंढरपुरात वारकऱ्यांना विठुरायाचे 24 तास दर्शन घेता येणार। आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचताच शुभांशु शुक्लांचा हिंदीतून निवेदन। आपण रोज तुमच्याशी बोलत राहणार। जय हिंद जय भारत। शुभांशु शुक्लांचा संदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।